नमस्कार विद्यार्थी मित्र हो, दी पॉलिटिक्स चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. मी प्राध्यापक डॉक्टर दत्ता हरी होनराव, राज्यशास्त्र विभाग प्रमुख श्री आवगी महाविद्यालय उदगीर. विद्यार्थी मित्र हो, आपण BA थर्ड इयरचा पाश्चिमात्य राजकीय विचारवंत वेस्टर्न पॉलिटिकल थिंकर्स हा पेपर पाहतो आहोत. या पेपरच्या पहिला विचारवंत म्हणून आपण प्लेटोचा जो अभ्यास करत असतो त्या प्लेटोवर MCQची सिरीज आपण पाहतो आहोत. अगोदर आपण 15 प्रश्न पाहिलेली आहेत. पुढची प्रश्न आपण पाहणार आहोत. प्लेटो हा आपण समजून घेतला पाहिजे. प्लेटोवर सॉक्रेटिसचा जो प्रभाव आहे त्यावर कशा पद्धतीने प्रश्न येतात हे आपण पाहिलं पाहिजे. सॉक्रेटिस ज्या पद्धतीने अज्ञान दूर करण्याचं काम करत होता आणि त्याला विषाचा प्याला देण्यात आला, तो का देण्यात आला हे जर आपण पाहिलं, कारण अज्ञान दूर करणं हा काही गुन्हा नव्हता. पण त्या काळातला अथेन्स नगरराज्यामधला जो समाज आहे तो अत्यंत सुसंस्कृत असा समाज आहे. कारण कुरुंदकरांनी सॉक्रेटिसच्या मृत्यूवर एक स्वतंत्र लेख लिहिलेला आहे आणि सॉक्रेटिस असं म्हणत होता लोकांना की अरे बाबा, जेव्हा मला पास कर मी तुला पेढे वाटतो असं म्हणणं हे अपूर्ण विधान आहे. आपण विचार करायला शिकलो नाहीत आणि लोकशाहीमध्ये विचार करायला शिकवणं हा काही गुन्हा नाही. आणि मग हे अपूर्ण विधान कसं आहे हा तो समजून सांगत होता. परीक्षा पास होण्यासाठी आपल्याला परीक्षा द्यावी लागते. जर परीक्षा दिली नाही तर त्याला शिक्षा होते, म्हणजे तो नापास होतो. पण मी असं म्हणतो आहे हे अपूर्ण विधान आहे. देवा मला पास कर मी तुला पेढे वाटतो असं म्हणणं. मी असं म्हणतो आहे की मी तर परीक्षा दिली नाही म्हणजे गुन्हा केला आहे, मला माफ कर आणि उलट मला पारितोषिक दे म्हणजे पास कर असं म्हणणं आहे. मग देव काय तुमचा गुलाम आहे? सॉक्रेटिस म्हणतो की देव जर सर्व असेल, सर्वज्ञ असेल तर देवाला प्रार्थना आपण कशी केली पाहिजे? देवाला प्रार्थना आपण अशी केली पाहिजे की हे देवा, मी जरी आग्रह धरला तर तो अज्ञानामध्ये धरलेला असेल, त्याच्यामुळे माझं हित मला समजत नाही, माझ्यापेक्षा अधिक तुला समजते, त्याच्यामुळे मी पास कर म्हणालो तरी तू ते माझं हित नसेल तर पास करू नको, तू मला नापास कर. अशा पद्धतीची प्रार्थना आपण केली पाहिजे. ती आपण करत नाही. देव काय आपला गुलाम आहे का? आपण त्याला आज्ञा करतो की तू असं कर म्हणजे मी तुला असं देतो, आणि ते सुद्धा अपूर्ण आहे. दिलेले पेढे ते तुझ्या नावाने आम्हीच खातो, तू फक्त तुझं नाव घेऊन आम्ही वाटतो, त्यात समाधान मान असं म्हणणं आहे. आणि मग देव काय तुमचं गुलाम आहे का? अशा पद्धतीची विचार करण्याची पद्धती तो शिकवत होता आणि अथेन्समधल्या सर्व तरुणांना ते पटत होतं. आणि मग पाखंडी लोकांना ते सहन झालं नाही. म्हणून लोकशाही हा बहुमताचं शासन आहे आणि अधिक लोक हे मूर्ख असतात, त्याच्यामुळं बहुमतांनी सॉक्रेटिसाला विषाचा प्याला देण्यात आला. याचा परिणाम प्लेटोवर अधिक झाला आणि म्हणून प्लेटोने आदर्श राज्याचा शोध घेतला. ज्या राज्यामध्ये तत्वज्ञ शासक असेल, ज्याला संपूर्ण समजेल असा राज्य असेल, अशा एक आदर्श राज्याचा शोध त्याने घेतलेला आहे. आजच्या या सिरीजमधले पहिला प्रश्न आहे, म्हणजे 15 प्रश्न आपण अगोदर पाहिले. 16वा प्रश्न आहे, अकॅडमी कोणी स्थापन केली? पर्यायी आहे रुसो, पर्याय बी आहे अरिस्टॉटल, पर्याय सी आहे हॉब्स, पर्याय डी आहे प्लेटो. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्लेटो, पर्याय डी. प्लेटोनी अकॅडमी स्थापन केलेली आहे. जगातली पहिली अकॅडमी आहे ती. प्रश्न क्रमांक आहे 17, प्लेटोवर सॉक्रेटिसचा कोणत्या विचाराचा अत्याधिक प्रभाव होता? पर्यायी आहे ज्ञान सद्गुण आहे, सद्गुण ज्ञान आहे, राज्य ईश्वराचे प्रतीक आहे, यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, सद्गुण ज्ञान आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 18. लक्ष द्या. प्लेटोच्या मते संसाराचे मूलतत्व आहे. पर्यायी आहे सद्गुण, पर्याय बी आहे ज्ञान, पर्याय सी आहे विचार आणि पर्याय डी आहे नैतिकता. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे मानवी संसाराचं मूलतत्व प्लेटोच्या मते विचार हे आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी विचार. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 19. कोणाच्या मते राज्य ओकच्या लाकडाने नाही तर व्यक्तीच्या चारित्र्याने निर्माण होते? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी प्लेटो. प्लेटोच्या मते राज्य ओकच्या लाकडाचे नाही तर व्यक्तीच्या चारित्र्याने निर्माण होते. पर्याय बी आहे अरिस्टॉटल, पर्याय सी आहे रुसो, पर्याय डी आहे लॉक. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 20. कोणाच्या राज्यात कायदेशीर शिक्षेस स्थान नाही? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी प्लेटोच्या राज्यात कायदेशीर शिक्षेस स्थान नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. प्लेटोच्या उपादर्श राज्याची आधारशिला आहे. पर्यायी आहे तत्वज्ञ राज्य, पर्याय बी आहे कायद्याचे राज्य, पर्याय सी आहे विवेकी शासन आणि पर्याय डी आहे जनतेचे शासन. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, कायद्याचे राज्य. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. लक्ष द्या. प्लेटोच्या संपूर्ण विचारात तत्वज्ञ राजा हा विचार मौलिक आहे असे कोणी म्हटले? आणि विद्यार्थी मित्र हो या प्रश्नाचं उत्तर आहे फास्टर, पर्याय सी.
त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 23. प्लेटोला कोणी फॅशिस्ट विचारवंत म्हटले? प्लेटोला कोणी फॅशिस्ट विचारवंत म्हटले? आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, कार्ल पॉपर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 24. प्लेटोला कोण प्रथम साम्यवादी विचारवंत म्हटले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, मॅक्सीने प्लेटोला प्रथम साम्यवादी विचारवंत म्हटले. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 25. प्लेटोच्या मते न्याय, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, निरपेक्ष आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 26. विद्यार्थी मित्र हो, लक्ष द्या. रिपब्लिक ग्रंथातील न्यायाचे स्वरूप डॅश डॅश आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, नैतिक न्याय. रिपब्लिक ग्रंथात न्यायाचे स्वरूप नैतिक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 27. प्लेटोनी साम्यवाद कोणासाठी सांगितला? पर्याय, प्लेटोनी साम्यवाद कोणासाठी सांगितला? नंबर 1 आहे तत्वज्ञ राजा, नंबर 2 आहे सैनिक, नंबर 3 आहे उत्पादक. पर्याय ई आहे फक्त 1, पर्याय बी आहे 1 आणि 2, आणि पर्याय सी आहे फक्त 2, आणि पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, 1 व 2. तत्वज्ञ राजा, शासक आणि सैनिक यासाठी प्लेटोने साम्यवाद सांगितलेला आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 28. खालीलपैकी कोणता प्लेटोचा तत्वज्ञ राजाचा गुण नाही? पर्याय आहे सत्यवचनी, पर्याय बी आहे विवेकप्रेमी, पर्याय सी आहे न्यायप्रिय, आणि पर्याय डी आहे संपत्ती व परिवार प्रिय. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्न नकारात्मक आहे. खालीलपैकी कोणता प्लेटोच्या तत्वज्ञ राजाचं गुण नाही म्हटलेला आहे? आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी, संपत्ती व परिवार प्रिय हा गुण तत्वज्ञ राजाचा नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. विद्यार्थी मित्र लक्ष द्या. प्लेटोच्या मते आदर्श राज्याची लोकसंख्या किती असावी? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, 5040. प्लेटोच्या मते आदर्श राज्याची लोकसंख्या ही 5040 असावी. विद्यार्थी मित्र हो, त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 30. प्लेटोच्या उच्च शिक्षणाचा उद्देश, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, तत्वज्ञ शासक तयार करणे हा आहे. प्लेटोच्या उच्च शिक्षणाचा उद्देश तत्वज्ञ शासक तयार करणे आहे. पर्याय ए आहे सैनिक तयार करणे, पर्याय सी आहे डॉक्टर तयार करणे, पर्याय डी आहे वकील तयार करणे. हे कुठलंही नाही, तर त्याचा उद्देश आहे तत्वज्ञ शासक तयार करणे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 31. प्लेटोच्या तत्वज्ञ राजाचा गुण नाही? सुशिक्षित, पर्याय ए आहे सुशिक्षित, पर्याय बी आहे सद्गुणी, पर्याय सी आहे संपत्तीप्रिय, पर्याय डी आहे विवेकी, आणि पर्याय सी आहे, याचं उत्तर आहे पर्याय सी, संपत्तीप्रिय. तत्वज्ञ राजाचा संपत्तीप्रिय हा गुण नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 32. प्लेटोचा साम्यवाद शासक वर्गासाठी आहे, सैनिक वर्गासाठी आहे? पर्याय सी आहे शासक व सैनिक वर्गासाठी आहे. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, शासक व सैनिक वर्गासाठी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. प्लेटोने साम्यवादासंबंधी विचार कोणत्या ग्रंथात मांडले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ए, रिपब्लिक ग्रंथात प्लेटोने साम्यवादासंबंधी विचार मांडलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 34. गणिताचे ज्ञान नाही त्यांना अकॅडमीत प्रवेश नाही हे विधान कोणाचे? आणि हे विधान प्लेटोचे आहे. प्लेटोच्या अकॅडमीवर हे ब्रीद वाक्य होतं, ज्यांना ज्यामिती आणि गणित येत नाही त्यांना या अकॅडमीमध्ये प्रवेश नाही. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 35. न्यायाच्या परंपरावादी सिद्धांताचा समर्थक कोण? आणि न्यायाच्या परंपरावादी सिद्धांताचा समर्थक आहे पॉलीमार्कस, पर्याय सी हे याचं उत्तर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी प्लेटोने कशाचे समर्थन केले? पर्याय ए आहे साम्राज्यवादी राज्य, पर्याय बी आहे नगर राज्य, पर्याय सी आहे विशाल राज्य, पर्याय डी आहे यापैकी नाही. आणि विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी, नगर राज्य. प्लेटोने नगर राज्याचं समर्थन केलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 37. प्लेटोचे आदर्श राज्य डॅश डॅश आहे? पर्याय ए आहे व्यावहारिक व वैज्ञानिक, पर्याय बी आहे अव्यवहारिक व वैज्ञानिक, पर्याय सी आहे अव्यवहारिक व आदर्शवादी, आणि पर्याय डी आहे व्यावहारिक व प्रजातांत्रिक. आणि विद्यार्थी मित्र हो, प्लेटोचं आदर्श राज्य हे अव्यवहारिक व आदर्शवादी आहे, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी, अव्यवहारिक व आदर्शवादी. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 38. प्लेटोच्या न्याय डॅश डॅशवर आधारित आहे? पर्याय ए आहे समतेवर, पर्याय बी आहे असमानतेवर, पर्याय सी आहे कायद्यावर, आणि पर्याय डी आहे अधिकारावर. आणि विद्यार्थ्यांचं उत्तर आहे प्लेटोचा न्याय असमानतेवर आधारित आहे, असमानतेवर. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 39. प्लेटो समर्थन करतो कशाचे?
पर्याय ए आहे प्रजातंत्र, पर्याय बी आहे अभिजन तंत्र, पर्याय सी आहे निरंकुश तंत्र, पर्याय डी आहे राजतंत्र. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय बी. प्लेटो अभिजन तंत्राचे समर्थन करतो. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. न्यायाच्या व्यवहारवादी सिद्धांताचा समर्थक कोण आहे? पर्याय ए आहे पॉलीमार्कस, पर्याय बी आहे सेफालस, पर्याय सी आहे ग्लुकॉन आणि पर्याय डी आहे थेरेमिक्स. आणि विद्यार्थी मित्र, या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी ग्लुकॉन. ग्लुकॉन हा न्यायाच्या व्यवहारवादी सिद्धांताचा समर्थक आहे. अशी 3 सिद्धांत खोडून प्लेटोनी न्याय सिद्धांत मांडलेला आहे. धन्यवाद विद्यार्थी मित्र. आज आपण या प्लेटोवर 40 प्रश्न पूर्ण केलेली आहेत. परीक्षेसाठी आपल्याला अधिक उपयोगी होतील. तर विद्यार्थी मित्र हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि या व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.